नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्येष्ठ साहित्यिक, प्रकाशक आणि आजच्या वैशाल व्याख्यानमालेच्या पहिला पुष्प गुंफणारे प्राध्यापक डॉक्टर व्ही ग सातपुते सर, आपल्या महाविद्यालयाचे आदर्श प्राचार्य, ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी लागतं, ते डॉक्टर के सी मोहिते सर, सर्व उपस्थित आपल्या समितीचे सदस्य, उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, एक वर्ग येतोय, थांबा जरा. तर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आपण डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. खरं तर नियोजित व्याख्यान हे सकाळी 9 वाजता होतं, परंतु काही अपरिहार्य अशा कारणामुळे कार्यक्रमाला उशीर होतो आहे आणि त्यामुळे विद्यार्थी संख्या थोडी आता कमी दिसते आहे, पण लवकरच विद्यार्थी नक्की येतील. बॅरिस्टर बाबासाहेब जयकर यांचं नाव सर्वांना माहिती आहे. पुणे विद्यापीठामध्ये जयकर ग्रंथालय प्रसिद्ध आहे, पण नुसतं ग्रंथालय नव्हे तर ज्यांनी सावित्रीबाई फुले, आत्ताचं जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे, त्या पुणे विद्यापीठाच्या स्थापनेसाठी अत्यंत महत्वाचा असा वाटा उचललेला होता. नव्हे, त्यांच्यामुळेच मुंबईपासून पुण्याला स्वतंत्र असं विद्यापीठ मिळालं. असे डॉक्टर जयकर हे केवळ शिक्षणप्रेमी नव्हते, तर ते उत्कृष्ट असे कायदेतज्ञ होते. त्यानंतर त्यांना साहित्याविषयी आवड होती आणि समाजसेवक म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांचं पुस्तक चरित्र प्रकाशित आहे. तर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही व्याख्यानमाला वैशाल शिक्षण मंडळ आयोजित करत असते. 3 व्याख्यानं असतात. आज एक व्याख्यान आहे, उद्या आहे अनुराधा इंगळे यांचं, ते सकाळी 9:15 सुरू होणार आहे. त्याचबरोबर एक कार्यक्रम या ठिकाणी शिरूरमधील वकील वर्गांचा या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि 27 तारीखला धनंजय विषय हे आपल्या भारतीय संविधान या विषयावर बोलणार आहेत. अशी 3 व्याख्यानं या व्याख्यानमालेमध्ये होणार आहे. आपण सर्वजण या व्याख्यानमालेला आलात. सातपुते सरांचा आणि माझा परिचय अगदी अपघाताने एका कार्यक्रमामध्ये घडला. कालिदास प्रतिष्ठानच्या एका कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि तिथलं सगळं नियोजन पाहून इतकं मनाला आनंद वाटला की एवढं वय झालेलं असताना सुद्धा, ज्येष्ठ असून सुद्धा सरांचा परिचय मॅडम वाचतील तर जवळजवळ 1,500च्या वर पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. साताऱ्यासारख्या भागातून इथे आल्यानंतर पुण्यामध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि चरित्र लेखन केलं, अनेक पुस्तकं लिहिली. त्यांचा परिचय मॅडम वाचतील. तर या ठिकाणी मुद्दाम